तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वाच्या लढतीवर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात कांचन कुल या भाजपकडून उमेदवार आहेत। तर आपण बघतोय सुप्रिया सुळेच्या विरोधात कांचन कुल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि हीच हाय प्रोफाईल लढत म्हणावी लागेल। चंद्रकांत खैरे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत तर सुभाष झांबड जे आहेत ते काँग्रेसकडून औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंना टक्कर देत आहेत। रणजित सिंग नाईक निंबाळकर भाजपमधून वाडा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत तर संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना टक्कर देत आहेत। तिसऱ्या टप्प्यातील प्रचारामध्ये मोठमोठी नावं आहेत। खरं तर विनायक राऊत हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून, तर नवीनचंद्र बांदिवडेकर हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत तर निलेश राणे हे स्वाभिमान महाराष्ट्राचे उमेदवार आहेत आणि ही खरं तर एक कडवी झुंज या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळणार आहे। तर संजय मंडलिक शिवसेनेकडून कोल्हापुरात निवडणूक लढवत आहेत तर धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। धैर्यशील माने शिवसेनेकडून हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार आहेत तर राजू शेट्टी हे स्वाभिमानी पक्षाकडून हातकणंगलेमध्ये धैर्यशील मानेंना टक्कर देत आहेत। संजय पाटील महायुतीचे उमेदवार आहेत सांगली मतदारसंघातून, तर विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि तसंच महाआघाडीचे हे उमेदवार आहेत तर गोपीचंद पडळकर हे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार आहेत। हाय प्रोफाईल लढती खरं तर या तिसऱ्या टप्प्यात होणार आहे। तर सुजय विखे पाटील जे आहेत ते भाजपकडून अहमदनगरमधून आपला हा गढ लढवत आहेत तर संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत। गिरीश बापट हे भाजपकडून पुणे मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर मोहन जोशी हे काँग्रेसकडून पुण्यामध्ये गिरीश बापटांना टक्कर देत आहेत। अंतगीते शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत रायगड मतदारसंघातून, तर सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनंत गीते यांना कडवी झुंज देत आहेत। रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत जालना मतदारसंघातून, तर विलास अवताडे काँग्रेसमधून त्यांना टक्कर देणार आहेत तर शरदचंद्र वानखडे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। रक्षा खडसे एकनाथ खडसेंच्या या सुनबाई आणि त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून आहेत डॉक्टर उल्हास पाटील। रावेर मतदारसंघाची ही लढत आहे तर जळगाव मतदारसंघातून उन्मेष पाटील हे शिवसेनेचे उमेदवार आहेत तर गुलाबराव देवकर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अंजली बाविस्कर या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।